ठाणे महापालिकेच्या वतीने यशवंतरामा साळवी आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि हा कळवेकरांच्या दृष्टीने आजचा आनंदाचा दिवस आहे। आताच आपल्या आमदार महोदयांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, इथं आमदार आहेत, खास करून आमचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर या ठिकाणी ठाण्यातल्या अनेक कार्यक्रमाला आले। खासदार आहेत नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, आनंद परांजपे, गोपाळ लांडगे, आपल्या पाटील ताई, नगरसेवक आपले कोण कोण आहेत बाबा, सगळ्यांची कुठे नाव, सर्व नगरसेवक सगळे आपलेच आहेत पूर्ण। अरे म्हणजे आपलेच आहेत ना, मगाशीच सांगितलं तुम्हाला युतीचे म्हणून आपण, आणि अभिजित आपलाच आहे ना, तो काय तिकडे, मग सगळेच आपले म्हणालो ना मी। त्यामुळे या लोकाभिमुख कार्यक्रमामध्ये आपण राजकारण आणायचं नाही, राजकारण आणत नाही, याचं उदाहरण आपले आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांनी दिलं। ते म्हणाले आपल्या उद्योग मंत्र्यांनी उत्तर देताना नगर विकास विभागाच्या वतीने उत्तर दिलं की आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये खूप या महापौर मॅडम खूप निधी दिला। याचा अर्थ काय, जयस्वाल कमिशनर असला तरी सुद्धा एकनाथ शिंदेकडे तो अजेंडा घेऊन यायचा आणि मुंब्रा कौशामध्ये कळव्यामध्ये हे रस्ते बांधायचे आहेत। मी त्याला कधीही सांगितलं नाही, कळवा असेल, मुंब्रा असेल, कौसा असेल, वागळे असतील, कुठेही दुजाभाव करायचं नाही। आणि म्हणूनच मुंब्र्यामध्ये कौशामध्ये आपण पाहतो गल्ली गल्लीमध्ये कॉन्क्रीटचे रोड झालेत, पाणी योजना झाल्या, पाण्याच्या टाक्या झाल्या, आणि त्यामुळे राजकारण म्हणजे विकास कारणामध्ये कधी राजकारण आपण आणलं नाही। आणि म्हणून आज आपले मनोहर साळवी साहेबांचं देखील अभिनंदन करायला पाहिजे, ताई पण इकडे आहेत। आणि या तरणतलाव फार जीर्ण झाला होता, जुना झाला होता, आणि मग खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे काय होतं ऑनलाईन आहेत का दिल्लीत, त्यांनी आणि आमदारांनी चर्चा केली, बैठक झाली, आणि त्यानंतर जवळपास 50 कोटी रुपये या ठिकाणी या प्रकल्पाला लागणार आहेत। आणि चांगला प्रकल्प, इंडोर स्टेडियम होत आहे, खूप खासदार पण ऑनलाईन आलेले आहेत बघा आमदार महोदय। आणि त्यामुळे आजचं हे जे काही प्रकल्प आहे तो कळवेकरांसाठी खूप चांगला आहे। यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव होतोय, 275 आसन व्यवस्थेचा बँक्वेट हॉल होतोय, फ्री दुसरा स्वतंत्र स्वच्छतागृह आहे, टेबल टेनिस आहे, जिम आहे, योगा आहे, बुद्धिबळ आहे, बुद्धिबळ पण आहे, कॅरम आहे, बॅडमिंटन आहे, मार्शल आर्ट आहे, पिकल बॉल आहे, बास्केटबॉल आहे, स्केटिंग आहे, पॅडल बॉल कोर्ट आहे, काय भरपूर। आमदार महोदय तुमच्या मतदारसंघामध्ये बघा काय होतं चमत्कार। आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील मला सांगितलं, निधी याला जेवढा लागेल तेवढा द्या। बोला आता काय, दोघं तुम्ही एकत्र असल्यावर काय निधी द्यायलाच लागेल। आणि त्यामुळे या प्रकल्पाला निधीची कमतरता काही पडणार नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी मी शब्द देतो। त्यामुळे तुम्हाला हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर निधीसाठी वाट बघावी लागणार नाही, निधी जेवढा लागेल तेवढा मिळेल, निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द देखील या ठिकाणी देतो। दुरुस्तीचं टेंडर आधी निघालं होतं, मलाही माहित आहे ते, परंतु मग खासदारांनी पाहिलं आणि ते म्हणाले की आपण याला दुरुस्ती न करता मोठं बांधूया, कारण वास्तू एकदाच होते। आणि स्थानिक आमदार
यांची देखील सकारात्मक भूमिका, सगळ्या आपल्या नगरसेवकांची सकारात्मक भूमिका, यामुळे ताईचा जास्त प्रयत्न आहे. आणि यामुळे मी या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. हा प्रकल्प अतिशय दर्जेदार व्हावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं तरण तलाव, इथे मुलं येतील, इथं सराव करतील, इथे शिकतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ते जातील, आपल्या शहराचं नाव लौकिक करतील. या ठिकाणी जो इंडोर स्टेडियम आहे त्याच्यामध्ये देखील मुलं येतील. मुलं एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी त्यांना मिळेल आणि आपल्या शहराचं नाव हे खेळाडू उज्ज्वल करतील आणि राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय पातळी, अगदी ऑलिम्पिकमध्ये देखील इथल्या मुलांनी सहभाग त्यांना घेता येईल अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देता येईल. आणि त्यासाठी देखील कुठेही काही पैसे कमी पडणार नाहीत, हा शब्द मी या ठिकाणी पुन्हा देतो. आणि त्याचबरोबर मगाशी आव्हाडसाहेब म्हणाले 54 म्हणजे डेव्हलपमेंट झाल्यामुळे तिथल्या इमारतींचा, रहिवासी घरांचा दर वाढला, भाव वाढला, बरोबर ना. शेवटी आपण रस्ते मोठे करतो, चांगले रस्ते करतो, कॉन्क्रीटचे रस्ते करतो, सोयी सुविधा आपण करतो, त्यामुळे त्या भागाचा पूर्ण एकदम नक्षा चेंज होऊन जातो आणि तिथल्या भागांना सोयी सुविधा चांगल्या मिळतात. त्यामुळे तुम्हाला 54 मजली बिल्डिंग म्हणले ना अभिजित, अजून वरती जास्त सुरू केलेली आहे. तर नगर विकास विभागामध्ये युनिफाईड DCPRमध्ये आपण खूप बदल केले, आपल्याला माहीत आहे. आणि तुम्ही तेव्हा ह्याचे हाऊसिंगचे मंत्री होतात, तुमचा एकही प्रस्ताव मी थांबवला नाही. तुम्ही स्वतः फाईल घेऊन आले की मी लगेच सही करून टाकायचो, माहिती ना. रात्री 2:30 वाजता पण मी सही केले त्यांच्या फाईलवर. त्यामुळे कधीही याच्यामध्ये राजकारण आम्ही आणलं नाही, आणणार नाही. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे कुठला आता तुम्ही निधी मागितलाय तिकडे विकासासाठी, नाट्यगृहासाठी, तर नाट्यगृहासाठी देखील निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिला जाईल, हे देखील मी या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर करतो. आणि असंच विकासाची कामं आपण यापुढे करत राहा. यासाठी ज्या ज्या विभागाचा निधी आवश्यक आहे त्या विभागाचा निधी आपल्याला आपण देऊ. आणि काय आपल्या या स्विमिंग पूलमध्ये 32 वर्षांपासून ही लोक स्विमिंग करतायत आणि तेजस्वी शिंदे हिचं 3 लिलिका बुक ऑफ वर्ल्ड अच्छा आलेला आहे आणि हा पण इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. सौरभ सांगले गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये केलं त्यांनी. आपला पुलाश ठाकूर आणि सगळ्यांची नावं घ्या, सगळ्यांची हां सन्मान आपल्या तुषार सामंत आहे, कबीर निलेश सोनवले आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांचं जेवढे सगळी मुलं आहेत त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या मोठ्या प्रकल्पाला मनापासून आपल्याला शुभेच्छा देत असताना जो निधी इथं वापरला जाणार आहे तो योग्य कारणासाठी वापरला जाणार आहे. आणि जो कोणी इथे विकासक असेल, जो बांधणार आहे, त्यालाही माझ्या सूचना आहेत की अतिशय चांगल्या दर्जाचं हे स्विमिंग पूल आणि इंडोर स्टेडियम बांधा, वेळेमध्ये ते तयार करा आणि लोकांना त्याचा लवकरात लवकर उपयोग या ठिकाणी लाभ घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करा. बाकी जे जे काही सहकार्य महापालिकेकडून तुम्हाला पाहिजे, राज्य सरकारकडून पाहिजे, ते सगळं सहकार्य या ठिकाणी आपल्याला मिळेल अशी खात्री देतो. पुन्हा एकदा मनापासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांचंही मनापासून अभिनंदन आणि आपल्या साळवीताईंचं मनापासून अभिनंदन. सगळे आपले नगरसेवक आहेत तिकडे, सगळे लोक पोहायला येणार ना इकडे. स्पर्धा घ्या नगरसेवक लोकांच्या. मंदार पण आहे इकडे, गणेश. हां मग ठीक आहे, मी माझं आटपतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.